सितारे जमीन पर या चित्रपटाचे विशेष मुलांसाठी मोफत स्क्रीनिंग। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, मिसेस उपमुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के व ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजसेविका रीना मुदलियार यांच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी सितारे जमीन पर या चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते। मिसेस उपमुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांचा येत्या 11 जुलैला वाढदिवस आहे। या वाढदिवसाचं औचित्य साधून रीना मुदलियार यांनी चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित करत अनोखी अशी भेट दिली। ठाण्यातील इटर्निटी मॉल मूवी मॅक्स थिएटरमध्ये हा चित्रपट आयोजित करण्यात आला होता। अभिनेता आमिर खानचा सितारे जमीन पर हा सिनेमा सध्या खूप गाजत आहे। विशेष मुलांवर आधारित हा सिनेमा आहे। याच निमित्त जिद्द शाळेतील विशेष मुलांसाठी हा चित्रपट आयोजित करण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने विशेष मुलं व पालक उपस्थित होते। या सर्व मुलांनी पालकांसोबत सिनेमाचा आनंद लुटलाय। यावेळी जिद्द शाळेच्या प्राध्यापिका अर्चना मॅडम, कोपरी पासपाकडी समन्वयक यमुना म्हात्रे, उपसमन्वयक आनंदी खांबल, विभाग प्रमुख मनीषा शिंदे, शाखा प्रमुख नीलम रामाने उपस्थित होते। या प्रसंगी सर्व विशेष मुलांना गुलाबाचे फूल देऊन खाऊ वाटप करण्यात आले। तसेच जिद्द शाळेच्या प्राध्यापिका अर्चना मॅडम यांचा समाजसेविका रीना मुदलियार यांनी सन्मान केला, तर अर्चना मॅडम यांनी रीना मुदलियार यांचे विशेष कौतुक करत आभार मानले। मला हा जो पिक्चर दाखवायचा हेतू असा आहे की नॉर्मल स्कूल असतं, त्या नॉर्मल स्कूलचे पॅरेंट्स त्यांनी पण हा मूवी बघावा आणि या मुलांना कुठेतरी बाहेर काढावा, ते पण बाहेरची दुनिया बघतील। हे मुलं थोडेसे घाबरतात, ते खूप फ्रँक आहेत, पण सगळ्यांना असं घाबरी आहे की बाबा काय आम्हाला त्रास नाही देणार, पण हे मुलं त्रास देत नाही, त्रास घेतात आणि कधी कोणाला दाखवत नाही। तर हे नॉर्मल मुलांचे जे पॅरेंट्स आहे, आपले मुलं तर स्पेशल आहेत आणि मला सुद्धा अभिमान आहे की माझाही मुलगा स्पेशल आहे। तर हा मूवी बघून म्हणजे खूप आम्ही भावुक झाल्याचं म्हणजे म्हणून मला या पॅरेंट्सला दाखवायचं की हा मूवी तुम्ही बघा, यातनं तुम्ही शिकू शकतात। या मूवीला तुम्ही बघून आहे ना, हे पॅरेंट्स शिकतील की आम्हाला कुठेही घाबरायची गरज नाहीये। यातनं हे मुलांना अजून कॉपरेट करतील आणि या मुलं खूप काही शिकू शकतं। फक्त कुठेतरी थोडेसे पॅरेंट्स घाबरतात की आम्ही बाहेर नेऊ, काय होणार काय नाही होणार, तर कोणीच याच्यातनं घाबरू नका। हा मूवी खूप सुंदर आहे, बघून नक्कीच याच्या पिक्चरचा सगळे लाभ घेतील आणि या मुलांना खूप याचा फायदा होईल। ताई, हा चित्रपट विशेष मुलांवर आधारित आहे। आज आपला पहिला हा स्क्रीनिंग मोफत असणार आहे, यापुढे कशा पद्धतीचा उद्देश असणार आहे? मी नेहमी मॅडमला माहित आहे की आम्ही जिद्द शाळेत नेहमीच जातो आणि मला या मुलांबरोबर खूप आवड आहे, खूप म्हणजे खूप। भविष्य माहित नाही माझा पुढं काय, पण जेही असेल ना, मी या मुलांसोबत नेहमी असणार आहे आणि जरी मी काय नाही केलं ना, पण दरवर्षी माझा बर्थडे यांच्याबरोबर साजरा करणार आणि या मुलांना जे काय लागेल हे मी आज अर्चना मॅडमला, तर मी असं नाही म्हणत आहे फुल अख्खं, मी पण फुल नाही फुलांची पाकळी, मी तेवढी मदत करू शकते आणि मी नेहमी करत राहणार आहे। सितारे जमीन पर म्हणजे ह्याच्यामध्ये जे सितारे दाखवलेले आहेत ते सितारे आमच्या शाळेतले नेहमीचे तारे आहेत आणि मी ह्याच्यात सांगेन की रीना यांनी जे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी हा जो शो आयोजित केलेला आहे, जो पूर्णतः मोफत आहे, ह्याच्यात सिनेमॅक्स थिएटरचे पण मी आभार मानते की ह्याच्यातनं पालकांना अनेक गोष्टी घेता येण्यासारख्या आहेत। रीना या स्वतः पालक आहेत, त्यामुळे त्या आमच्या शाळेतल्या पालकांबरोबर नेहमी स्वतःला असोसिएट करतात आणि ह्यातला हा जो समान दुवा आहे तो आपल्याला फायद्याचा अशा तऱ्हेने ठरतो की रीनाचा मुलगा, रीनाने जे काही मुलाला सपोर्ट केलंय आणि पालक जेव्हा सपोर्ट करतो तेव्हा मुलासाठी इतका खंबीर आधार जो असतो त्याच्यासारखा दुसरा आधार कोणीही देऊ शकत नाही। तर या निमित्ताने पालक सिनेमामध्ये पण बघतील आणि प्रत्यक्ष एका सिताऱ्याची आई असलेली रीना हिचं पण उदाहरण त्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे हा सिनेमा बघणं मुलांच्या पेक्षा पालकांना जास्ती फायदेशीर ठरेल आणि पालकांनी त्याच्यातून खूप प्रोत्साहन घ्यावं असं मला वाटतं। आणि हा संदेश मी पालकांना देईन की आपली मुलं जरी वेगळी असली तरी जग मात्र सगळ्यांसाठी सारखंच असं, संधीचा फायदा पालकांनी घ्यायला पाहिजे आणि आपल्या मुलाला संधी कशा उपलब्ध करून देता येतील याचा जास्तीत जास्त विचार त्यांनी करायचा आहे। माझा सर्वांसाठी मला शुभेच्छा द्यायच्या आहे। थँक्यू। आणि टीचरसाठी खरं म्हणजे मला सांगायचंय की जेव्हा हे शिक्षक भेटले ना, आपल्याला 100 मुलांना कोणी शिकवू शकतो, पण 100 मधला एक जो असतो ना स्पेशल मुलगा, त्याला हे जे शिक्षक करून देतात ना, ते कोणच करू शकत नाही। त्यामुळे पहिले तर अर्चना मॅडम साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या। थँक्यू।